आजच्या व्हिडिओमध्ये नवीन अशी सकाळच्या नाश्त्याची रेसिपी बघणार आहोत। त्यासाठी 2 कप पोहे धुवून घ्यायचे। पोहे 2-3 वेळेस धुवून पोहे धुतल्यानंतर पोह्यातलं पूर्ण पाणी काढून टाकायचं। अर्धा ते 1 तास मऊ होण्यासाठी ठेवायचं। अर्धा ते 1 तास पोहे भिजल्यानंतर कढईमध्ये तेल टाकून त्यामध्ये हरभऱ्याची डाळ आणि उडदाची डाळ टाकायची। त्यानंतर मोहरी आणि जिरे, डाळीचा रंग बदलेपर्यंत डाळ भाजून घ्यायची। त्यानंतर त्यामध्ये एक मोठा कांदा बारीक चिरलेला, 2 हिरवी मिरच्या बारीक कट करून टाकायची। त्यानंतर त्यामध्ये बारीक कट केलेला कढीपत्ता, हे सर्व टाकल्यानंतर थोडंसं परतवून घ्यायचं। त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून मिक्स केल्यानंतर अर्धी वाटी ओलं खोबरं मिक्सरमधून काढून टाकायचं किंवा खिसून पण टाकू शकता। त्यानंतर त्यामध्ये कोथिंबीर टाकून मिक्स करून घ्यायचं। खोबरं टाकून थोडंसं परतवल्यानंतर काढून घ्यायचं। त्यामध्ये भिजून ठेवलेले पोहे टाकायचे। पोहे टाकल्यानंतर चमच्याने मिक्स करून नंतर हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्या। पोहे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर लांब लांब असे गोळे बनवून घ्यायचे। याऐवजी तुम्ही गोल पण बनवू शकता। पोह्याचे गोळे वाफवण्यासाठी चाळणीला तेल लावून त्यामध्ये हे तयार केलेले गोळे ठेवायचे। त्यानंतर 10 मिनिटं वाफवून घ्यायचं। तुम्हाला आजचा हा नाश्त्याचा व्हिडिओ कसा वाटला आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। टेस्टी अशी नाश्त्यामध्ये खाण्यासाठी पोह्याची रेसिपी तयार झाली। त्याच्यासोबत खोबऱ्याची चटणी सर्व करायची, खूप टेस्टी लागते। रेसिपी करून बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू।